नमस्कार मंडळी, स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयाला हात घालणार आहोत ज्याचं नाव ऐकलं तरी अनेकांच्या चेहऱ्यावरचे रंग उडतात. हो, पण थांबा, घाबरू नका, कारण आज आपण या विषयाची ओळख करून घेणार आहोत एका अगदी नवीन, एकदम हटके आणि मजेशीर पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या पहिल्या भागाला. नाव आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची भीती. हो, हे तेच आव्हान आहे जे सुरुवातीला प्रत्येक विद्यार्थ्यासमोर उभे ठाकतं. ही भावना ओळखीची वाटते ना? ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची ती मोठीच्या मोठी गुंतागुंतीची चित्र, ती रचना बघून अक्षरशः डोकं फिरायला लागतं, अगदी आपल्या चिंटूसारखं. खरं सांगा, पहिल्यांदा सिलेबस बघितल्यावर आपला चेहरा पण असाच झाला होता की नाही? बरं, मग पुस्तकी भाषेत ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे नेमकं काय? तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही रसायनशास्त्राची एक शाखा आहे जी सेंद्रिय संयुगांच्या रचना, गुणधर्म आणि अभिक्रियांचा अभ्यास करते, ज्यामध्ये कार्बन कोव्हॅलेंट बॉन्डिंगमध्ये असतो. ही झाली एकदम टेक्स्टबुक डेफिनेशन. पण अजिबात घाबरायचं नाही, कारण आपल्याला मदत करायला आले आहेत आपले मार्गदर्शक प्रोफेसर शर्मा. ते हा अख्खा अवघड विषय इतक्या सोप्या तुकड्यांमध्ये समजावून सांगतील ना की बस. इकडे बघा, चिंटू बिचारा अजूनही कन्फ्युज्ड आहे, पण आपली टॉपर मेघा, तिच्या चेहऱ्यावर बघा, तिला सगळं लगेच क्लिक होतंय. ठीक आहे, आता वेळ झालीये आपल्या या कथेच्या खऱ्या हिरोला भेटण्याची. तो सुपरस्टार ज्याच्यामुळे हे सगळं शक्य आहे, आणि तो आहे कार्बन. अच्छा, मग प्रश्न हा आहे की हा कार्बन इतका स्पेशल का आहे? चला बघूया. पहिली गोष्ट, त्याच्याकडे आहेत 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, म्हणजे तो 4 मजबूत कोव्हॅलेंट बॉन्ड्स बनवू शकतो. दुसरी गोष्ट, तो हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन अशा वेगवेगळ्या अणूंशी अगदी सहज मैत्री करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो स्वतःशीच बॉन्ड तयार करू शकतो. आणि स्वतःशी जोडण्याच्या या त्याच्या गुणधर्माला एक भारी नाव आहे, ते म्हणजे कॅटिनेशन. हो, ही कार्बनची एक युनिक सुपर पॉवर आहे असं समजा, ज्यामुळे तो लांब साखळ्या किंवा गोल रिंग्स तयार करू शकतो. हे बघा इथे, हे कार्बनचे अणू कसे एकमेकांचा हात धरून आनंदाने नाचत आहेत ना, अगदी असंच ते एकमेकांशी जोडले जातात. आणि ह्याच कॅटिनेशन नावाच्या सुपर पॉवरमुळे आपल्याला ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समध्ये इतकी प्रचंड व्हरायटी बघायला मिळते. आणि ऐका, ही मैत्री काही अशी तशी नाहीये, एकदम घट्ट आहे. कार्बन बॉन्ड्स प्रचंड मजबूत असतात. बघा ना, सिंगल बॉन्डची ताकद आहे जवळपास 347 किलो जूल प्रति मोल, तर ट्रिपल बॉन्डची ताकद तर थेट तब्बल 839 पर्यंत पोचते. आणि म्हणूनच तर हे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स इतके स्टेबल असतात आणि मोठमोठ्या रचना आरामात बनवू शकतात. आता तुम्ही म्हणाल, लाखो कंपाऊंड्स आहेत, लक्षात कसे ठेवायचे? पण गंमत अशी आहे की या सगळ्यांना आपण एका लॉजिकल फॅमिली ट्रीमध्ये एकदम व्यवस्थित बसू शकतो. चला तर मग भेटूया या ग्रेट ऑर्गॅनिक फॅमिलीला. बघा, प्रोफेसर शर्मा आपल्याला काय दाखवत आहेत? एक नकाशा. हा आहे ऑर्गॅनिक संयुगांच्या वर्गीकरणाचा चार्ट. एकदा का हा नकाशा आपल्या डोक्यात बसला ना की मग आपण या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या जगात कुठेही न घाबरता फिरू शकतो. ती जी अनोळखीपणाची भीती असते ना, ती कायमची निघून जाईल. बरं, या फॅमिलीतली पहिली आणि सगळ्यात मोठी विभागणी बघूया. एक आहे असायक्लिक, म्हणजे सरळ ओपन चेन, ज्यात कार्बन अणूंची एक उघडी साखळी असते. आणि दुसरा आहे सायक्लिक, म्हणजे क्लोज्ड चेन. नावाप्रमाणेच यात कार्बन अणूंची एक बंद साखळी किंवा रिंग असते. सोपं आहे की नाही? आता गंमत बघा, या साखळ्यांमध्ये पण 2 प्रकार आहेत. पहिला सॅच्युरेटेड, यात फक्त आणि फक्त कार्बन सिंगल बॉन्ड्स असतात. हे जरा शांत स्वभावाचे असतात, म्हणजे फारसे रिॲक्टिव्ह नसतात. आणि दुसरे आहेत अनसॅच्युरेटेड, यांच्यात असतात डबल किंवा ट्रिपल बॉन्ड्स. आणि हे मात्र भलतेच ॲक्टिव्ह आणि रिॲक्टिव्ह असतात. चला आता एका पुढच्या मोठ्या टप्प्याकडे जाऊया. आत्तापर्यंत आपण या फॅमिलीला ओळखलं, आता वेळ आहे त्यांची नावं ठेवायला शिकण्याची. या लाखो संयुगांना नाव देण्यासाठी शास्त्रज्ञ एक खास ऑफिशियल भाषा वापरतात. चला ती भाषा शिकूया. या भाषेचं नाव आहे IUPAC नॉमेनक्लेचर. आता हे काय आहे? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही एक नियम पुस्तिका आहे, जगभरातल्या शास्त्रज्ञांनी मिळून बनवलेली, जेणेकरून गोंधळ नको. प्रत्येक कंपाऊंडला एकच युनिक नाव, जे जगात कुठेही बदलणार नाही. एक ग्लोबल स्टँडर्ड. मग नाव द्यायचं कसं? याचे काही गोल्डन रूल्स आहेत. चला बघूया. रूल नंबर 1, सगळ्यात लांब कार्बनची साखळी शोधा. सापडली? ग्रेट. आता रूल नंबर 2, त्या साखळीला नंबर द्यायचे. पण कुठून? जिथून एखादी फांदी म्हणजे सबस्टिट्युएंट जवळ आहे तिथून.
तिसरा रूल, त्या फांद्यांना अल्काईल ग्रुप्स असं नाव द्यायचं. आणि शेवटचा चौथा रूल, त्या फांद्या कोणत्या नंबरच्या कार्बनवर आहेत ते नंबर सकट सांगायचं. माहिती आहे, सुरुवातीला थोडं किचकट वाटेल, पण प्रॅक्टिस केली की एकदम सोपं होऊन जाईल. अरे अरे, आपला चिंटू पुन्हा फसला. तो बघा सगळ्यात लहान साखळीला लॉंगेस्ट चेन म्हणून गोल करतोय. पण आपली मेघा, तिला बघा ती कशी बरोबर लांब साखळीकडे बोट दाखवतीये. हेच आहे पहिला आणि सगळ्यात महत्वाचा नियम लक्षात ठेवण्यासाठी हे एकदम परफेक्ट उदाहरण आहे. ठीक आहे, आता आपण आलो आहोत शेवटच्या टप्प्यात. आणि इथे आपण भेटणार आहोत एका सगळ्यात इंटरेस्टिंग कन्सेप्टला, जी ऑर्गॅनिक केमिस्ट्री किती सुंदर आणि त्याचवेळी किती कॉम्प्लेक्स आहे हे दाखवून देते. आणि या कन्सेप्टचं नाव आहे आयसोमर्स. हे म्हणजे असे मॉलिक्युल्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम टू सेम असतो, पण अणूंची रचना, त्यांची मांडणी मात्र वेगळी असते. हा आहे आपल्या या कथेतला एक जबरदस्त प्लॉट ट्विस्ट. उदाहरण बघायचंय? हे बघा, C4H10. याचे 2 चेहरे आहेत. एक आहे N-ब्युटेन, एक सरळसोट साखळी, आणि दुसरा आहे आयसोब्युटेन, फांदे असलेली रचना. फॉर्म्युला एकच, पण स्ट्रक्चर पूर्णपणे वेगळं. चिंटूसारखं आपलं पण डोकं चक्रावतं की नाही? विचार करा, तुमच्यासमोर 2 सारख्या पेट्या ठेवल्या आहेत आणि दोन्हीवर लिहिलेलं आहे C4H10. तुम्ही पहिली पेटी उघडता तर आतून एक सरळसोट खेळण्यातली ट्रेन निघते, आणि दुसरी उघडता तर आतून एक फांदे असलेलं झाड. आहे की नाही गंमत? सेम फॉर्म्युला, डिफरंट स्ट्रक्चर. हे लक्षात ठेवण्यासाठी यापेक्षा भारी उदाहरण असूच शकत नाही. चला, एक रॅपिड फायर रिकॅप होऊन जाऊ देत. कार्बन आपला हिरो आहे. लक्षात काय ठेवायचं? टेट्राव्हॅलन्सी आणि कॅटिनेशन. ऑर्गॅनिक फॅमिली ट्री काय आहे? सगळ्या कंपाऊंड्सचा नकाशा. नाव कसं द्यायचं? IUPAC ही त्यांची ऑफिशियल भाषा आहे. आणि ते जुळे भाऊ म्हणजे आयझोमर्स. फॉर्म्युला सेम पण स्ट्रक्चर वेगळं. परफेक्ट. आणि हो, हे लक्षात ठेवा, एग्जाम में यही आएगा. या बेसिक कन्सेप्ट्स खूप खूप महत्वाचे आहेत. तर मग प्रोफेसर शर्मा आपल्याला विचारत आहेत, सो आर यू रेडी टू कॉन्कर ऑर्गॅनिक केमिस्ट्री? आता सांगा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा या आव्हानाला सामोरं जायला आपण तयार आहोत की नाही? मला तर खात्री आहे की यानंतर या विषयाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलला असेल आणि आत्मविश्वास तर कैक पटीने वाढला असेल.